नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी. दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने नुकत्याच संपलेल्या चालू आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत आर्थिक क्षेत्रात आपली भक्कम स्थिती मजबूत केली आहे. या यशाबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांचा बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. कराड अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी भाऊ, माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव येरब यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. यावेळी बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, बोर्ड मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी यांच्यासह संचालक आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते. कराड अर्बन बँकेची यंदाची कामगिरी ही केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून व्यवस्थापन, नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असल्याचे यावरून स्पष्ट होते. ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांचा वाढता विश्वास ही बँकेसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे. संचालक मंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी असून सर्व सेवकांच्या सहकार्यामुळेच ही यशस्वी कामगिरी शक्य झाली असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांनी सांगितलं. मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांना 9 महिन्याचा कालावधी मिळाला असला तरी प्रत्यक्षात काम करण्यासाठी 6 महिन्याचाच कालावधी मिळाला. बँकेच्या व्यवसायात 750 कोटींची ऐतिहासिक वाढ झाली असून आगामी काळात देखील हीच कामगिरी टिकवून ठेवत बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत आणि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खूप वर्षानंतर हा बदल तुम्हाला दिसेल. नवीन CEO आले, नवीन डायरेक्टर्स आलेत आणि रिझर्व्ह बँकेने निराळ्या पद्धतीनं आता बँकिंगकडे लक्ष घातलेलं आहे. मला सांगायला फार आनंद होतो की असं हे पहिलंच वर्ष आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्या नवीन संकल्पना आलेल्या आहेत आणि त्यावेळेला नवीन CEO, नवीन संचालक या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळे बदल आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात आणलेले आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये जे सहकार्य जे लाभलेलं आहे ते आपला सगळा स्टाफ या याच्यामध्ये अतिशय मिळून मिसळून राहिलेला आहे. सभासदांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्वासाने आपण आपल्या बँकेचं नाव फार मोठं केलेलं आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल जर कुठला असेल तर सभासद, संचालक आणि ग्राहक या सगळ्यांना एकत्र सांभाळून घेऊन त्यांना योग्य त्या पद्धतीनं मदत करणं हे आपल्या CEOंच्या कौशल्याने आपल्या बँकेमध्ये सगळं साध्य झालेलं आहे आणि त्याची फळं आपण बघतो आहोत की सगळे बँकेचे जे सगळे रिझल्ट्स आहेत, पॅरामीटर्स आहेत हे अतिशय उत्तम आहेत. आणि तसं जर पाहिलं तर हे वर्ष बँकिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय अवघड होतं, परंतु त्या अवघड काळामध्ये सुद्धा या शिंगटेंनी ज्या पद्धतीनं आपली बँक वाढवली आहे, आपल्या बँकेचे रिझल्ट्स जे चांगले आपल्याला दिसत आहेत या सगळ्यामध्ये त्यांचं अतिशय मोठं चिंतन आणि योगदान आपल्याला लाभलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की त्यांचा योग्य सत्कार व्हायला पाहिजे आणि योग्य सत्कार जर व्हायचा असेल तर ही नवीन वर्षाची सुरुवात योग्य वेळ आहे आणि त्यांच्याकडून ह्याच्यापेक्षा चांगल्या अपेक्षा पुढील वर्षामध्ये आपल्याला आहेत. आज सर्व बोर्डांनी माझा सत्कार केला याबद्दल मी त्यांच्या सर्व बोर्डांचे आणि मान्य भाऊ यांचे आणि चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब यांचा खूप आभारी आहे. खरं तर ह्या चालू आर्थिक वर्षातच माझी नियुक्ती ऑगस्टमध्ये RBIनं मान्यता त्यासाठी दिलेली होती आणि यासाठी खूपच कमी कालावधी तसा मिळाला होता. मात्र सर्व संचालकांनी एवढ्या कमी वेळात सुद्धा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला
त्याचबरोबर सर्व सेवकांनी सुद्धा खरोखर उत्तम साथ दिली आणि याचमुळं या वर्षाचे आर्थिक वर्षाचे जे आपले आकडे आहेत अत्यंत चांगले आले. यामध्ये 750 कोटीची असलेली आपली बिझनेसमधील वाढ असेल किंवा जे ग्रॉस एनपीचं प्रमाण 5% आलेले खाली आहे, हा त्याचा एक आपला परिपाक झालेला आहे. आणि जो आता मॅनेजमेंटने ठेवलेला हा विश्वास आहे, या मॅनेजमेंटला मी अशी ग्वाही देऊ इच्छितो आमच्या सेवकांच्या वतीनं की आपण जो आमच्यावर विश्वास ठेवलेल्यामुळं इथून पुढील 5 वर्षात बँकेचा व्यवसाय दुप्पट करणे किंवा सर्व टेक्नॉलॉजीचा बँकेत अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करणे, या गोष्टी आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्की करत राहू आणि बँकेला याहीपेक्षा चांगले आर्थिक आपले जे आहेत रिझल्ट हे अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळतील याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.